नमस्कार. वेलवेट कविशा आणि वर्षा ठाकूर आयोजित आजच्या विश्वविक्रमी पुस्तक प्रकाशन सोहळ्यामध्ये संतोषी ताईंचं मनापासून स्वागत करते. ताईंचं पुस्तक ह्या प्रकाशनात प्रकाशित होत आहे आणि त्याबद्दल मला ताईंशी बोलायला आवडेल. ताई, सर्वप्रथम तुमचं खूप खूप स्वागत, मनापासून अभिनंदन. तुमच्या पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा. आणि कसं वाटतं तुम्हाला एवढ्या मोठ्या मंचावर तुम्ही येत आहे, पुस्तक प्रकाशित झालंय, कसं वाटतं? छान वाटते. सांगायचं आहे पुस्तक जास्तच आहे. माझं पहिलंच पुस्तक आहे आणि त्याबद्दल तुम्ही वर्षाला पर्सनली ओळखता किंवा एक व्यक्ती म्हणून प्रकाशिका म्हणून सख्खी बहीण आहे आणि ती मोठी प्रकाशिका आहे, पण एक प्रकाशिका म्हणून लेखक या नात्याने तुम्ही काय बोलता? तिच्याबद्दल बोलावं थोडं कमीच आहे, कारण तिची मेहनत एवढी आहे, जिद्द खूप आहे तिच्याकडे आणि तिचा स्वभाव आहे बोलतोय, त्यामुळे तिच्याशी त्यामुळे खूप म्हणजे तिची मेहनत आहे आणि एवढी खूप स्तुत्य आहे. खूप छान वाटतं, आनंद वाटतं तिला बघितलं. काही तुमच्या पुस्तकाबद्दल काही सांगता येईल? आशांवरच तर मनुष्य आपलं आयुष्य बरोबर. तर त्यामध्ये एकेकीचं असं आहे की पूर्ण होप्स आहेत, ह्या आशांवर पूर्ण ती जगते आणि त्याच्यात पॉझिटिव्ह तिला मिळतं. असं आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात पण हेच असतं, आशांवरच जगत असतो ना, मला हे मिळेल हे मिळेल असं एक रियालिटी आहे त्या बाबतीमध्ये. ती मला आवडते जगण्याची आहे. आणि मी पुस्तक वाचायला नक्कीच आहे तुमचं. काही पुस्तकाबद्दल तुम्ही सांगितलं, पण मला एक विचारायला आवडेल की लेखक म्हणून काय वाचलं डिग्री हे जास्त मला वाटतं मस्त वाचलं जाणं, कारण आपण वाचकांच्या मनात जेव्हा होतं हीच आपल्याला पावती असते, बाकी दुसरं काही नाही. आपण पुस्तकं विकली किती जाणं त्याच्याशी काही हे नसतं, महत्वाचं नसतं, ते महत्वाचं नसतं. वाचलं जाणं खूप महत्वाचं. एक जरी सच्चा वाचक मिळाला तरी सुद्धा त्याच्या मनात आपण स्थान मिळवलंय ना, हे खूप महत्वाचं. मला अजून एक विचारायला आवडेल, तुम्हाला काय संदेश द्यावा असं वाटतं किंवा या सोहळ्याविषयी अशा भावना आहे, काहीतरी निरोधित कलाकार आहेत, तर ते खूप छान आहे. व्यासपीठ त्यांनी उपलब्ध करून दिलंय, प्रकाशकांनी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं सर्वांचे, ते खूप स्तुत्य कार्य. चालेल ताई, धन्यवाद. छान मनोगत व्यक्त केलं.